You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत. मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, मुस्लिम समाजाच्या तहसीलवर मोर्चा. महंत रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी. जामखेडमध्ये रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल. स्वातंत्र्य दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर चुकीचे आणि आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दुपारी खर्डा चौक येथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. 3 तासाच्या आंदोलनानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी दुपारच्या नमाज पठणनंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव खर्डा चौकात दुपारी 2 वाजता मोठ्या संख्येने जमले होते. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर चुकीच्या आणि आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ खर्डा चौक येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झाला. युवकांनी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर आणला. संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते डॉक्टर अरुण जाधव, भीमसैनिक विकी सदाफुले, संभाजी ब्रिगेडचे कुंडल राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, शिवसेना तालुकाध्यक्ष प्राध्यापक कैलास माने आणि इतर राजकीय पक्ष संघटना सामील झाले होते. सर्व मुस्लिम समाजातील धर्मगुरू मुफ्ती अफजल कासमी, मुफ्ती मौलाना खलील अहमद आणि मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित होते. चिंगारी को धड़काते हुए और जज्बात को सामने रखते हुए और अपने तमाम तर को जज्बात को काबू में रखते हुए यहाँ पर हम जिस प्रोटेस्ट के लिए जमा हो गए हैं उसके ताल्लुक से हम तमाम को ये तमाम बातें मालूम हैं और हमारा अपना ताल्लुक जिस ज़ात गिरामी से है, उस ज़ात जिसके सदक़े के अंदर अल्लाह तबारक व तआला ने ये सातों ज़मीन और आसमान को बनाया है, जिसे मोहम्मद रसूलुल्लाह कहा जाता है, जिस ज़ात के बगैर ईमान मुकम्मल नहीं हो सकता, जिस ज़ात को छोड़ के आदमी अपनी फलाह और कामयाबी को नहीं पा सकता, उस ज़ात के ताल्लुक से हम तमाम यहाँ पर जमा हो गए हैं. अभी मैं आपके सामने इधर उधर की बात न करूँ, मैं ये कह रहा हूँ कि अल्लाह के रसूल खुद फरमाते हैं, ला युमिनु अहदुकुम, तुम्हारा ईमान नहीं है, तुम ईमान वाले नहीं हो सकते, तुम जो है तो अल्लाह उसके रसूल के मानने वाले नहीं हो सकते उस वक़्त तक हत्ता अकून हवाहु तबअन लिमा जिअतु बिही, यहाँ तक कि तुम्हारी अपनी जान, तुम्हारा अपना माल, तुम्हारी माँ, तुम्हारा बाप, यहाँ तक कि हर वो चीज़ जिससे तुम्हें मोहब्बत है, जिसे तुम चाहते हो, उन तमाम माँ सिवा के तुम्हें जो है तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत न हो. संत तुकाराम महाराज, ये जो हमारे हिंदू भाई की बड़ी बड़ी शख्सियत है, रामगिरी महाराज को पहले इनके विचार को पढ़ना चाहिए था. रामगिरी महाराज ने जो खुद एक मठाधिपत के एक महंत हैं, मजहबी शख्सियत का, मजहबी रहनुमा का जो काम होता है, तमाम समाज को जोड़ने का काम होता है. कुरान ने कहा, नहीं भेजा मैंने, हमने हजरत मोहम्मद को मगर रहमत बनाकर, दयालु बनाकर. एक हदीस मैंने आपके सामने पेश की. मेरे आका हजरत मोहम्मद ने फरमाया, अन्नल इबादी कुल्लुहुम इख्वतुन, तमाम इंसान आपस में भाई भाई हैं, चाहे उनका किसी धर्म से ताल्लुक हो, किसी मजहब से ताल्लुक हो, किसी कम्युनिटी से ताल्लुक हो, किसी भी धर्म से ताल्लुक हो, तमाम मज़ाहिब के लोग आपस में भाई भाई हैं. हम सुनते थे महाराष्ट्र के राजकारण में कि उठता झुपारी घेता सुपारी एक ही शख्स था, राज ठाकरे. आप एक जिसकी हाइट भी कम है, चिंटू, फितनतुन, समाज के अंदर कैसा फितना फैलाना, उनको छोड़ा गया. तो ठीक है, इनका तो काम है सुपारी लेना, हिंदू मुस्लिम को आपस में लड़वाना. लोकसभा में आपकी क्या हालत हो गई पूरी जनता अच्छी तरह जानती है. ये देश नफरत से, अदावत से नहीं चलेगा. आपने नारा दिया था
हम उनको लाएंगे जिन्होंने राम को लाया है। अरे अयोध्या में तुम्हारी क्या हालत हो गई? तो नफरत की बुनियाद पे ये देश नहीं चलेगा, फुले शाहू आंबेडकर के विचारों से ये देश चलेगा। खरं तर मी संविधान जिंदाबादच्या घोषणा देईल तर सर्वांनी मी संविधान म्हणून आणि सर्वांनी जिंदाबाद म्हणायचंय। संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद। भारतीय संविधानात कलम 25 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मीयांचा त्या ठिकाणी सन्मान केला आहे। एकमेकांचा धर्माचा आपण सन्मान केला पाहिजे असं संविधानाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हक्क अधिकार आपल्याला दिलेले आहेत। परंतु काल परवा इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे रामगिरी महाराजांनी जे अपशब्द वापरले ते खरे तर अत्यंत चुकीचे आहेत। एखाद्या धर्माविषयी अपशब्द वापरून एक धार्मिक भावना खरे तर त्यांनी दुखवल्या आहेत। मी तर जास्त न बोलता एवढंच या ठिकाणी बोलतो, कारण सूर्य फुंकर मारून सूर्य कधी विजत नसतो, कारण सूर्य हजरत मोहम्मद पैगंबर सूर्य आहेत। त्याच्यामुळे तुम्ही कितीही जरी अपशब्द वापरले तरी सूर्य हा विजत नसतो। मी या ठिकाणी झालेल्या या प्रकरणाचा मी समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो व थांबतो। जय भीम, जय भीम आणि संविधान। मोर्चाच्या निमित्ताने हजरत मोहम्मद पैगंबरजी यांच्याबद्दल अपमानास्पद जे काही शब्द वापरले गेले याचा प्रथमतः मी संभाजी ब्रिगेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सनातनी लोकांना एक समाजामध्ये भारत देश हा संविधान मानणारा देश आहे। या देशामध्ये सर्व जाती धर्म गुण्या गोविंदाने राहत असतात आणि यामध्ये कुठतरी जातीय तेढ निर्माण करायचे आणि कुठतरी गालबोट लावून जातीय दंगली धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत बऱ्याच वेळा झाला, पण तो असफल झाला आणि यापुढेही असाच असफल राहील। कारण या देशातील सर्व धर्माची जनता आता सगळा अभ्यास करून हुशार झालेली, त्याच्यामुळे कोणी असे कितीही प्रयत्न केले तरी त्याला कोणताही धर्म भीक घालणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये सर्व 18 पगड जातींना एकत्र आणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। कुठल्या एका जाती धर्माचा त्या ठिकाणी कसलाही विषय नव्हता। साधी पुराणाची प्रत जरी जमिनीवर पडलेली महाराजांनी ती आदराने उचलून मुस्लिम कार्यकर्त्याकडे दिली। काही ठिकाणी मस्जिदीची व्यवस्था केली नमाजासाठी, म्हणजे याच्यावरून दिसलं जातं की आपल्यामध्ये एकता आहे, सामाजिक एकता आहे। पण सनातनी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जे समाज परिवर्तन करतायत, जे समाजामध्ये एक चांगली निर्मिती करतायत, सामाजिक प्रबोधन करतायत, अशा लोकांना त्रास देण्याचं काम या सनातनी प्रवृत्तींनी आतापर्यंत केलेलं आहे आणि यापुढेही करतील। पण आपण सर्व समाज सर्व धर्म ज्यावेळेस एकजुटीने राहू त्यावेळेस अशा शक्तींना कसली भीक न घालता त्यांचा निषेधच असेल एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये आणि देशाच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज राहतो त्यांचं सर्वांचं श्रद्धास्थान यांच्याबद्दल या ठिकाणी खरं तर गोळ्या संपलेल्या महाराजांनी, डोक्याच्या गोळ्या संपलेल्या महाराजांनी चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं। त्या रामगिरी महाराजांचा प्रथमतः मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयाच्या पुढे आणि सर्व समाज बांधवांच्या समोर प्रथमतः टकीने जाहीर निषेध करतो। खरं तर एक गोष्ट सगळ्या ठिकाणी महत्वाची आहे, ज्या रामगिरी महाराजांच्या अंगावरती जे भगवा वस्त्र आहे त्या भगवा वस्त्राचं वैशिष्ट्य असं आहे
की ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समतेचा विचार केला, त्या गौतम बुद्धांच्या अंगावरती असणारं जे वस्त्र आहे, प्रथमतः त्या वस्त्राचा अपमान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट असे, इथल्या बारामुलुक्याला बहुजनांनी एकत्रित करून जन हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय. इथलं माळी आसन, साळी आसन, कुडी आसन, नावी आसन, इथलं सुतार आसन, मुस्लिम आसन, भटका आसन, सगळ्या 18 पकड जातीला ज्या राजाने एकत्रित केलं आणि या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या राजाचा लढ्याचा झेंडा हा भगवा होता. खरं तर हे अंगावर काळे कपडे पाहिजे होते महाराजाच्या. त्याचं कारण असं आहे की ज्याच्या डोक्यात काळं असतं, ज्याच्या मनात काळं असतं, त्याला काळेच कपडे घातले पाहिजे. मला वाटतं की या महाराजाला काळे कपडे घातले पाहिजे. आपल्यातलं काढलं आणि बाजारात मांडलं. आपल्याकडे काय माणसं असते, बगलातलं काढायचं आणि बाजारात मांडायचं. तसं हे महाराज बगलातलं काढलं आणि बाजारात मांडलं. पण हे महाराज बोलत नाहीये. या महाराजाची चावी दुसऱ्याच्या हातात आहे भावांनो. या महाराजाची चावी दुसऱ्याच्या हातात आहे आणि ती चावी नागपूरला आहे. नागपूरला काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्या नागपूरला आहे आरएसएसचं देवस्थान, आरएसएसचं. आणि आरएसएसचं देवस्थानाचं नागपुराचं एकच काम आहे, माणसात माणसं भांडण लावायचं, माणसात माणूस ठेवायचं नाही. जेवढ्या दंगली होत्या तेवढ्या दंगली करायच्या, माया सळ्यामध्ये फोड पडायची, मराठ्यामध्ये धनगरात फोड पडायची, भटक्यात फोड पडायची, ओबीसी मध्ये फोड पडायची. हा सगळा कारनामा, हा सगळा धंदा त्या नागपूरहून चालतोय. हा महाराज बोलत नाहीये, नागपूर बोलतोय. नागपूर कोण आहे आम्ही भाऊ सांगितलं, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आपण इथं आज आलेलो आहोत. खरं सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस भारतीय घटना लिहायचा वेळ होता, त्यावेळेस घटना लिहिताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न पडला की घटना कोणत्या धर्मावर इफेक्ट करून लिहायची, कोणत्या कलाने लिहायची. बरेचसे धर्मगुरू त्यांना भेटले, काही महाराज भेटले, काही ख्रिश्चन भेटले, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. आणि भेटीगाठी झाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी ही जी घटना जी आहे, ती घटना ही जी आहे माणसाला माणूस पण देण्यासाठी देतात. त्याच्यामुळे ही घटना जी आहे कोणत्या धर्मासाठी नाही, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी देणार. तर 1947 साली आणि त्याची अंमलबजावणी 1950 साली झाली. आणि त्या घटनेमुळं आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला, वावर करण्याचा अधिकार मिळाला, बोलण्याचा अधिकार मिळाला. आपण छापमध्ये फिरतोय तो फिरण्याचा अधिकार मिळाला. तर काही लोक त्याचा बिमोड करू इच्छितात की असे महाराज कराच काहीतरी बोलण्याचा जो अधिकार त्या घटनेत दिलेला आहे तो मोडून काढण्याचा प्रयत्न करतात, संविधानाच्या विरोधात काम करतात. अशांना आपण चोख उत्तर दिले पाहिजे. आणि ते उत्तर जे आहे आपण सांगितलं, ते उत्तर आपल्याला ते शस्त्र जे आहे ते आता बदलावं लागणार, आपल्या डोक्याने काम करावं लागतं. कारण आपण आता सांगितलं, त्यांना तर वाटतंयच त्यांनी रॉकेट टाकून ठेवून काडी लावायची, पण आपण काडी लावायची नाही. आपल्याला संविधानाने सांगितलेले की आपण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आपल्याला कायद्याचं उत्तर द्यायचंय. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी याची कडक दखल घेऊन कडक गुन्हे दाखल करावे. कारण हा फक्त एक अपशब्द, अपमानास्पद शब्द वापरण्याचा गुन्हा नाही, तर मी म्हणतो त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. कारण मोहम्मद पैगंबर देशासाठी काम केले, कोणत्या एका समाजासाठी काम केलेलं नाही. माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासन सुद्धा आमच्या ज्या भावना ज्या आहेत ते देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि मी बरेचसे आपण बोलणार आहेत आता की माझं लांबचं भाषण थांबवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मोहम्मद पैगंबर यांना प्रथम अभिवादन करतो. एका मठाचा मठाधिपती रामगिरी महाराज यांनी जे पैगंबराविषयी गैरउद्गार काढले, त्याचा पहिला माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि तमाम जामखेडकरांच्या वतीने निषेध व्यक्त करतो. मित्रांनो,
धर्म हा जगण्याची भाषा शिकवणारा असतो. धर्म हा तुम्हाला वागण्याची भाषा शिकवतो. हजरत मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्म त्या पृथ्वीतलावरती माणुसकीने कसा जगावं यासाठी तयार केला. आज आमच्या आबांनी सांगितलं की धर्माचा वापर राजकारणासाठी करतायत आणि हे जे नालायक लोक बोलतायत त्यांची चावी दुसऱ्याच्या हातात. आपण बाजारात खेळणं पाहतो, त्याची चावी फिरवली आणि दिली की ते खेळणं काहीतरी वळतं, काहीतरी बोलतं, काहीतरी वाजवतं. तशा पद्धतीने हे महाराज म्हणले आहे. त्या देशामध्ये तुम्हाला सामान्य लोकांना जगण्याचा अधिकार आहे. तो घटनेने दिला. महाराज नाही तर तो एक सुपारी घेऊन या देशामध्ये विष पेरण्यासाठी, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सुपारी घेऊन ज्या महाराजाला मुस्लिम समाजाच्या विरोधात जे प्रेषित, जे पैगंबर ज्यांनी 1400 वर्षापूर्वी या जगामध्ये, या धरतीवरती काय काय होणार आहे याचा संदेश देऊन गेले, अशा पैगंबराविषयी या महाराजांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळं हा महाराज नसून कुठल्या तरी एका पार्टीचा एजंट आहे. आता इलेक्शन आलेलं सगळेच म्हणले. आता बरेच लोकांनी सांगितलं की मुस्लिमांनी हे देशासाठी काय काय केलं, तर मुस्लिमांनी देशासाठी एकच नाही दिलं, तर मुस्लिमांनी या देशाचा तिरंगा झेंडा सुरैया तय्यबनी जी सुरुवात केली त्या झेंड्यापासून लाल किल्ला मुस्लिमांनी दिला, ताजमहाल मुस्लिमांनी दिला. ह्या देशामध्ये मुस्लिमांनी जे जे दिलेलं आहे ते इतिहासाच्या प्रत्येक पन्ने जर आपण पलटत गेलो तर त्या पन्न्यामध्ये मुस्लिमांनी दिलेला एक एक तुम्हाला आठवण आणि तुमच्या वाचनामध्ये येईल. मित्रांनो, हे जास्त नसल्यामुळं मला 2च मिनिटं दिले संयोजकांनी. मी ह्या तरुणांचा सर्वात प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो आणि एवढा मोठा आयोजन त्यांनी, ह्या तरुणांनी आणि जामखेडकरांनी एक जागृत होऊन पैगंबराच्या विरोधात ज्यांनी वक्तव्य केलं अशा माणसाच्या विषयी ज्यांनी हा मोर्चा काढला त्या सर्व लोकांचा मी मनापासून आदर करतो, त्यांना धन्यवाद देतो. समझता हूँ ये हिंदुस्तान के लिए बड़ी गर्व और फख्र की बात है कि बात नबी की हो रही है और उन्होंने बता दिया कि नबी सिर्फ मुसलमानों के नहीं, नबी पूरे इंसानियत के है. और जो प्रेषित मोहम्मद ने हमें जो पैगाम दिया, आज हमारे जितने भाई यहाँ मौजूद थे उन्होंने बता दिया कि प्रेषित मोहम्मद हमारे भी है और बेशक कुरान ने कहा वो रहमतुल आलमीन है, पूरे आलम के लिए रहमत बना कर गए. मुझे अफसोस के साथ कहना पड़ता है और मैं मुसलमानों को कहना चाहूंगा, आप आपकी अहमियत को जानिए. आपकी अहमियत पे आज इलेक्शन लड़े जाते हैं, आपको डाक पहुंचाकर आज इलेक्शन का धंधा हो रहा है. हमें अफसोस है कि हम हमारी अहमियत को नहीं जान पाए. आज उठे सुटे कोई भी महाराज आ जाते हैं, कोई भी ऐसे राजनीतिक पक्ष के लोग आ जाते हैं और कहीं भी बुरा भला बोलते हैं. आपको घबराने की जरूरत नहीं, आप आपकी अहमियत जान चुके हैं. ये वक्त बताएगा क्योंकि ये चिराग फड़फड़ा रहा है और इंशाअल्लाह बहुत जल्द ये चिराग बुझने वाला है और इंशाअल्लाह आने वाला कल इस्लाम और ये अल्पसंख्यक समाज का होगा. क्योंकि आज तक 800 साल गुजर गए, कहीं भी हिंदू मुस्लिम झगड़ा नहीं हुआ. 70-80 साल में ये सरकारें हिलने लगी. आज आकर हिंदू, कभी मुसलमान, कभी क्रिश्चियन, कभी ईसाई, कभी दलित, ये झगड़ों में अपने आप को इन्होंने अटका दिया. मैं चाहूंगा कि आज ऐसे महाराज, मैं तो इनको महाराज भी नहीं मानता, अगर कोई शख्स किसी धर्म के खिलाफ बोलता है वो महाराज हो नहीं सकता. अगर कोई आलिम
किसी धर्म के खिलाफ हो सकता है, वो आलिम नहीं हो सकता। क्यों? क्योंकि किसी भी धर्म ने किसी के धर्म को नीचा दिखाना नहीं सिखाया। आज ये महाराज ने बता दिया कि हम किसी धर्म के नहीं है। और अफसोस की बात है कि हमारे सीएम साहब कहते हैं कि मैं इनके बाल को भी धक्का नहीं पहुंचा दूंगा। मैं कहता हूं सीएम साहब से, आप सिर्फ हिंदू धर्म के सीएम नहीं है, आप मुसलमानों की भी सीएम है, आप अल्पसंख्यक समाज की भी सीएम है, आप सबकी सीएम है। आपको गद्दा हमने दिया। जब हम तख्त पर बिठाना जानते हैं तो तख्त से उतारना भी हम जानते हैं। और मुसलमान आज तक खामोश रहा, मजलूमियत के साथ रहा। आज ये सब मजलूम एक जगह है, ये मुसलमान एक जगह नहीं आया, ये सब मजलूम एक जगह है। और ये मजलूम मिलकर इंशाअल्लाह आने वाले कल में इत्तेहाद का मुजाहरा करेंगे और आने वाली सरकारों को बताएंगे, अगर आप एक नहीं होते, अगर आप हमारा हक नहीं देंगे, ऐसे ही रास्तों पर बैठेंगे। हमको आपकी रिजर्वेशन की जरूरत नहीं, हमको हिस्सेदारी चाहिए। जो हिस्सेदारी की बात हम कर रहे हैं, जितने परसेंट हम लोग हैं उतने परसेंट की हिस्सेदारी हमको इस मुल्क में चाहिए। आज बलात्कार के नाम पर पूरे देश में प्रोपेगेंडा और शोकेस हो रहा है। लाइए इस्लाम का कानून। लाल कृष्ण आडवाणी जी ने कहा था इस्लाम का कानून सबसे बेहतरीन है। अगर बलात्कार को रोकना है, लाइए इस्लाम का कानून। हम कहते हैं कि हम आपके साथ कंधे से कंधा हमेशा मिलाते रहे। पर अफसोस की बात है, मैं आपको इसकी भी दास्तान सुनाता हूँ। यही रामगिरी महाराज थे जो 2018 में जो इस्लाम को अच्छा बोलते थे, जो 2018 में जो प्रेषित मोहम्मद की सलाहियत और उनके परिचय को अच्छा बोलते थे। आज क्या हो गया? आज कौन सा हवा ने रुख बदल दिया? जैसा हवा का रुख वैसे महाराज भी चल दिए। तो आज मैं कहूंगा ये रुख बदलने वाले लोगों से बिल्कुल आप एकदम होशियार रहे। आज हमारे तो कल किसी के, मैं कहता हूं कि ये सब एक हमाम के नंगे, किसी पे एतमाद मत कीजिए। अपना हक है, ये हक है, क्योंकि इस्लाम और मुसलमान इस मुल्क के लिए जिए थे और इस मुल्क के लिए 57,000 उलमा ने जाने दी। यही उलमा थे जो रास्तों पर आए, जाने देकर आज देश को आजाद किया। इंशाअल्लाह ये नफरत से आजादी मुसलमान दिलाएगा। और मुझे उम्मीद है ये नफरत जो फैल रही है इससे आजादी सिर्फ मुसलमान दिला सकता है। और मैं चाहूंगा कि सब लोग इसका अहद करें, हाथ उठाकर। इंशाअल्लाह इस नफरत से इस मुल्क को आजादी मिलकर रहेंगी। जब तक आजादी नहीं मिलती मुसलमान खामोश नहीं रहेगा। और मैं कहता हूँ उलमा जैसा उस वक्त अपनी चटाइयों को छोड़कर बाहर निकले थे, अभी भी वक्त है अपने दर्स खान को, अपने चटाइयों को, अपने मदारिस को, अपने मसाजिद को, अपनी खानकाहों को छोड़कर बाहर आए और मुसलमान नहीं पूरे मजलूमों के लिए लड़े। क्योंकि प्रेषित मोहम्मद ने कहा जालिम का कभी साथ नहीं देना है, हम जालिम का कभी साथ नहीं देंगे। हम हमारे मजलूम अल्पसंख्यक समाज जो यहाँ पर अपनी आहें बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है, उनकी आवाज को दबाया जाता है, हमारी आवाज को दबाया जाता है। आज वक्त आ चुका है, इंशाअल्लाह हम सब एक होकर, इंशाअल्लाह रामगिरी तो आज का एक मुद्दा है, इंशाअल्लाह कल भी, इसके आगे भी जब पर इस्लाम पर, जब भी किसी धर्म पर आँच आएंगी तो मुसलमान होगा जो सबसे पहले उसका रक्षक बनकर बाहर निकलेगा। मैं उम्मीद करता हूँ जानने वालों से। आज हालांकि मेरी तबीयत भी सही नहीं थी, पर यह जज्बा था हमारे मुस्तफा भाई आसिफ भाई का कि आप आइए। मैं तो एक छोटा सा अदना सा एक मोहम्मदी का होने का नाटक कर रहा हूँ। असल तो ये हमारे उलमा है जिसकी क़ियादत में हम लोग काम करते हैं।